आता गोलंदाजी खरोखरच मागायचा सामना अगदी खरोखर चांगल्यापैकी गोलंदाजी करून सुरुवात करून होती. तोच गोलंदाज पुन्हा एकदा सज्जाला मैदानातून ते सचिन ज्यांची उद्घोषणा केली होती नुकतीच एकाच षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये लगातार सुंदर गोली करून 4 गडी बाद केले होते. तो हा गोलंदाज आणि पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा ते सुरुवात करण्याचा प्रयत्न होतो. बघूयात विकेट मिळेल का. पहिल्या चेंडूवर अगदी सुरेख अशी सुरुवात देत आहेत सचिन आणि पुन्हा एकदा मात्र ही बचावात्मक सुरुवात पाहायला आली कारण चेंडू पटवण्याचा प्रयत्न अधुरेपणाने खेळला गेला होता आणि चेंडू हवेत जास्त आल्यानंतर विवाद बाद झाल्यात. पहिला धक्का संघाला बसतोय. पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज माघारी पडताना जी नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला तो किती योग्य होतोय ते आपण पाहणार. नंतर मैदानातून नवीन फलंदाज आलेत मैदानात ते साजिद. तर इथे अंतिम सत्र आहे. निश्चितच अंतिम सत्रामध्ये गोलंदाजी निश्चितच धारदार होऊ शकते कारण फटके मारणे थोडंसं कठीण जाणार आहे. जसं बॅट लाईटचा सामना करत होता तसं मात्र खेळामध्ये देखील चढ उतार इथे पाहायला मिळतात खेळातले. अशा वेळेस नवीन बॅटरचं मैदानात आगमन साजिद जे सामना करतील पुढच्या चेंडूचा पण तो सुरुवात मात्र खूप चांगली करून दिली ते SP बिलोसाठी या गोलंदाजाने. कारण पावसाचं षटक असताना अगदी पाहतो फलंदाजाने लगेच विस्फोटक खेळ करण्यासाठी सुरुवात करताना टायमिंग चुकला आणि चेंडूवर झेल घेताना फलंदाज बाद झालाय. त्यानंतर या षटकातला पुढचा चेंडू मला जास्त वेळ गेलो का बिलेश तुम्हाला आता नंतर बॅटिंग करायची आहे. षटकातून पुढचा चेंडू यायचा मात्र फटका निश्चितच चांगल्यापैकी सजवला गेला. क्षेत्ररक्षक थोडेसे मागे आहेत आणि वन बाउंस चेंडू थांबवला होता तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव जी लगेच सुरुवात करताना साजिद यांनी पूर्ण केली आणि वैयक्तिक खातं उघडताना संघाचं देखील खातं उघडलं गेलं ते या दुसऱ्या चेंडूवर. तर 2 चेंडू संपलेत परंतु धावसंख्या पाहिली तर 1 बाद 1 अशी सुरुवात. निश्चित दिवसभरात आपण चांगली क्रिकेट आत्मसात केलं. अतिशय सुंदररित्या चेंडू या स्पर्धेतली सामने पाहिले आहेत आणि खऱ्या अर्थाने वाडा तालुक्याचा एक अतिशय जबरदस्त क्रिकेटचा महासंग्राम अर्थातच वाडा क्रिकेट वर्ल्ड कप आणि पुढच्या चेंडूवर आता जबरदस्त घमासून फटका अगदी यावेळेस चेंडू अगदी सीमेपलीकडे 6 धावा अतिशय विस्फोटक फटका मारला गेला आहे. साईराज अगदी मी मगाशी बोलत करत होतो या सामन्यात त्यांना अजून थोडासा प्रभाव दाखवला चांगली बॅटिंग करता आलेली आहे आणि चांगला खेळ इथं मात्र यावेळेस त्यांनी केला आणि षटकार ठोकत आपली देखील बॅटिंगची गुणवत्ता दाखवली आहे. आपल्यातला क्लास इथे पेश केला आहे. तो षटकार ठोकताना संघाची धावसंख्या 6 ने वाढताना पोहोचते. ती धावफलक आतापर्यंतच्या खेळामध्ये 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा 7 एक गडी बाद 7. सचिन पुढचा चेंडू यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न दोन्ही क्षेत्ररक्षक तिथे बीट झालेत आणि चेंडू नॉन स्टॉप निघून गेला तो थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर चौकार. तर 4 धावा लगेच आल्यात तर निश्चितच हा बोनस संघाला मिळाला असं म्हणता येईल कारण तिथे क्षेत्ररक्षण केलेली चुकी संघाला पथ्यावर पडली आहे. ती नारे सगळ्यासाठी आणि 4 धावा वाढत असताना धावसंख्या पोहोचते ते आतापर्यंत खेळामध्ये ती बरोबर 11 धावा. इथे 4 चेंडू संपले षटकामधून अगदी भराभर षटक पूर्ण करण्याच्या दृष्टीने मात्र वाटचाल करतायत सचिन. त्यांना माहिती की आपल्याला थोडा वेळ जास्त मिळाला पाहिजे बॅटिंग करताना. अशा वेळेस मात्र षटकातून 5वा चेंडू आणि याचं पुन्हा एकदा मात्र नियंत्रण चुकलं. चेंडू बराचसा बाहेर आला आणि तेव्हाच वाईडनेस धावसंख्या 1 ने वाढताना पोहोचते ती 12 तर सचिन यांचा आपण जे उल्लेख करतो मागच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली सुरुवात त्यांनी केली होती. एका षटकामध्ये 4 लगातार विकेट घेऊन खूप चांगला प्रभाव दाखवला होता परंतु या सामन्यातून त्यांची कामगिरी तेवढीशी प्रखर दिसली नाही कारण चांगला इथे गोलंदाजी देखील खेळली गेली. आतापर्यंत निश्चितच धावा फलकावर पाहतो पण त्या 12 धावा लागल्यात आणि षटकातून पाहता पाहता चेंडू संपलेत ते 5 अंतिम चेंडू खेळ बाकी आहे. तर यावेळेस बॅटची लागली ते निश्चित प्राइस थोडे मागे असल्याने चेंडूवर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय पण तो बचावल्यात आणि त्या दरम्यान एक सिंगल धाव्याने इथे षटक संपलं गेलं. तर पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावसंख्या पाहतो आपण ती अर्थातच SRK संघाची जाऊन पोहोचलेली ती 13 13 एक गडी बाद 13 धावा. तर सिराज आपण एका चांगला खेळ मात्र या सामन्यातून करताना आपण पाहिला असेल. निश्चितच या सामन्यात त्यांना सूर सापडला महत्त्वाच्या सामन्यात सूर सापडताना चांगली इनिंग त्यांची साकारली. एक चौकार एक षटकार ठोकला मागच्या षटकामधून आणि त्यानंतर षटक संपलं होतं परंतु आता नवीन षटकाला सुरुवात प्रियेश पाटील 3 षटकाचा सामना असल्याने निश्चितच आपण होतोय 18 चेंडूचा खेळ इथे खेळायचा आहे. पहिला चेंडू अगदी एसटी मागे झेलून बसल्यात आणि पहिली सफलता कुणाच्या नाव लागली तर प्रियेश पाटील यांच्या. आज दिवसभरातल्या ज्या गोलंदाजांनी खरोखरच आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे की आपल्या तालुक्यातला एक अष्टबोली खेळू आपण का आहोत कारण अनेक आपण खेळाडू पाहतोय तालुक्यात पण बिलीश संघाचा चमकता सितारा म्हणता येईल. कोणी उलटा मारला पाहिजे कारण बॅटिंग असू देत बॉलिंग असू देत फिल्डिंग असू देत या तिन्ही क्षेत्रात त्यांची उजवी कामगिरी नेहमीच होते ती संघ करता आणि पुन्हा एकदा आपल्या संघाच्या मधील धावून आले असताना पहिलाच चेंडू विकेट तर दुसरा फलंदाज बाद झाला. धावसंख्या आतापर्यंत 13 धावा 2 गडी बाद.
तर नवीन फलंदाज येत आहेत मैदानातून अकमल. तर इथे धावांची आवश्यकता आहे संघाला आतापर्यंत पाहतो, पण यासारख्या संघासाठी अगदी सुरुवातीलाच आपण असेल आजच्या सुरुवातीलाच सुरुवात झाली या संघाची आणि पहिल्या दंडकदार सुरुवात करून त्यांनी या स्पर्धेची शानदार सुरुवात केली होती. पण आता अंतिम सामनाच्या गटातला खेळताना आपण पाहतोय निश्चितच एक डॉट शॉट जमला आणि प्रेश पर्यंतची पुन्हा एकदा धारदार गोलंदाजी आपण पाहतो. मैदानातली अंतिम टप्प्यावर सामन्यातली पाहत असाल गोलंदाजी, कारण शेवटचा सामना आहे आणि त्याच्यासाठी देखील शेवटचं षटक असेल आजच्या या दिवसातलं. ते प्रेश पडेल मात्र चांगला हाताळताना 2 चेंडू संपवलेत. पुढचा चेंडू इथे कमी गती चेंडू पाहायला मिळाला. लगेच चेंडूला पूर्णपणे मात्र टप्पापर्यंत थोडंसं स्थिरक देऊन यष्टीमागे नेलं आहे ते डॉट स्वरूपात आणि खऱ्या अर्थाने खूप उपयुक्त गोलंदाजी अंतिम सत्रामधली. कारण जितक्या धावा तुम्ही रोखणार तेवढं तुम्हाला फायदा होणार आहे बॅटिंगच्या वेळेस. अशा वेळेस गोलंदाज भूमिका खूप चांगली ठरती आहे ती सामन्यातून. याच आता अगदी बराच वेळ वेट केला आणि असं अगदी प्रहार केला गेला चेंडू उंची घातली आणि त्यावर सुरेख झेल बघा सुरेंद्रचा पुन्हा एकदा मात्र षटकार की चौकार बघायचा विकेट होते, परंतु इथे फलगत बाद बघा उंची जास्त त्याच्यामध्ये लांबी कमी राहिली आणि हवेत उडी मारून अगदी पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण झाले तिथे सुरेंद्रचा. खरोखर जाता संघाचा एक अतिशय जबरदस्त खेळाडू म्हटला होतो तो यासाठीच, कारण युवा खेळाडू आहे परंतु त्यांच्यामध्ये जी क्षमता आहे बॅटिंग असू देत बॉलिंग असू देत किंवा फिल्डिंग असू देत त्यांचं देखील चमकदार कामगिरी आपण पाहतो या सामन्यातली. आणि त्यामुळे एक पुन्हा एकदा सफलता मिळते षटकामध्ये प्रेश पाडीला. तर तिसरा फलंदाज माघारी परतला संघाचा. आतापर्यंत 4 चेंडू डॉट झाल्यात प्रेश यांची खूप सुंदर गोलंदाजी आणि आता नवीन फलंदाज येते शोराब. तर 3 गडी बाद धावसंख्या निश्चितच 13 धाव लागले फलकावर 3-13 असं म्हणावं लागेल. यासारख्या संघाची पण नारे संघाची खेळ पाहतोय आतापर्यंत निश्चितच संघाला तेवढीशी पोषक नाही आहे, कारण नुकतीच नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्धार केला आणि बॅटिंग करताना मात्र ही थोडीशी कोलमडलेली फलंदाजी. परंतु नवीन फलंदाज मैदानात सामना करतील पुढच्या चेंडूचा. इथे आल्याला सुरुवात करताना चेंडू हवेत परंतु डायरेक्ट गेला तो सीमेपलीकडे षटकाराकरता प्रेक्षकगृहामध्ये. अतिशय शानदार सुरुवात. संघ अडचणीत असताना मात्र संघाच्या मदतीला धावून आले हे फलंदाज आणि लगेच आल्याला सुरुवात करताना एका अटॅक केला गेलाय चेंडूवर पुन्हा एकदा सीमे पार करताना स्वर्लीकडून षटकार. तर लगेच 6 बॉलला धावसंख्या पोहोचते त्यामुळे फलकावर ते 19-19 आकार येतोय धावाला. कारण त्यापर्यंत 4 चेंडू लगातार डॉट झालेत. विकेट घेताना 2 विकेट देखील घेतल्या. पुढे 5व्या चेंडूवर अटॅक केला गेला आणि 6 धावा. तर अंतिम चेंडू आहे खेळ बाकी या षटकातला प्रियेश पाटील पुण्यात आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करतील शोराब आणि पुन्हा एकदा मात्र तोच ओरपी चेंडू आणि पुन्हा एकदा मात्र तेच चित्र पाहायला मिळतंय. आणखी एक दर्जेदार षटकार लगातार बॅक टू बॅक 2 षटकाराने इथे समाप्ती होते षटकाची. धावसंख्या पोहोचते 25-25. बघा अगदी आलेल्या तर काय करिश्मा केलाय त्या गोलंदाजाने. लगातार बॅक टू बॅक 2 षटकार टोकून मात्र इरत आपले स्पष्ट केलेत की आम्हाला पुन्हा एकदा चांगली धावसंख्या उभी करायची आहे प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात. आणि पहिले 4 चेंडू अतिशय सुंदर एक टाकून 2 विकेट घेतला, परंतु पुढच्या 2 चेंडूवर 2 हमले जाताना प्रेश पलेची गोलंदाजी मात्र थोडीशी धारदार त्यांची कमी केली. 3 षटकाचा सामना आहे तेव्हा आता अंतिम षटकाचा खेळ बाकी राहिला शिल्लक. तर धावसंख्या पोहोचले फलकावरती 25-25. दोन्ही चेंडू ओरपी चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उचलला आल्याला सुरुवात करताना शोराब यांनी आणि त्यामुळे संघाचं चित्र मात्र पूर्ण बदलवलं आहे ते खेळातलं. चला घाईकडे आपल्याला बॅटिंग करायची नंतर. तर गोलंदाजी मार्कवर निखिल पाटील. बघूया त्यांची फिरकी मात्र आपण नेहमीच आपण पाहतोय डावखोर याचा हा प्रभावी गोलंदाज. आता मात्र अंतिम षटकासाठी सुरुवात करताना पहिला चेंडू 2 षटकानंतर धावसंख्या 3 गडी बाद 25 लागली फलकावर यासारखी संघाची. पुढचा चेंडू थोडासा हल्ला अलगतरित्या बघितला हवा टाकला होता पहिल्यांदा थोडंसं. हॅलो संदेश मोकाशी त्यांनाही विनंती करतोय की प्लीज स्टेजवर यायचं आहे. संदेश मोकाशी त्यांना विनंती करतोय की प्लीज स्टेजवरनं मॅचचा आनंद घ्या व्यासपीठावरनं. तसेच लगेच त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्याची स्टेजवर स्थानापन्न होतीलच. त्यांचा यथोचित सन्मान करण्याची मी विनंती करेन. राहुल पष्टे यांच्या शुभ हस्ते त्यांचा शाही सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तर अनेक मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना आपण पाहत असाल असेच एक व्यक्तिमत्व आपण मंचावर येताना सन्मान्य आदरणीय मुखर्जी साहेब आपलं सहर्ष स्वागत. शोध बदलांनी या स्पर्धेतून शिवकृपा ट्रॉफीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू आता थोडासा हवा येतो निश्चितच यष्टीरक्षकापर्यंत पोहोचताना हा झेल होईल का, तर नक्कीच झेल घेतला गेला. फलंदाज माघारी परततील. एक चांगल्यापैकी फलंदाज मात्र चांगला खेळ करून बाद झालेत आणि संघाचा 4था गडी बाद करताना निखिल यांना सफलता मिळाली. तर 4 गडी बाद धावसंख्या आतापर्यंत 26 धावा 26. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर इथे नवीन फलंदाज रजा
या ठिकाणी त्या मान्यवरांचा संदेशजी मोकाशी त्यांचा यथोचित सन्मान संदेश मोकाशी यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. माईची शाल तसेच या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह व तसेच पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी यथोचित सन्मान हा होतोय या मान्यवरांचा. षटकातून 30 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज देखील यावेळेस मात्र चेंडू अगदी थोडंसं मात्र ऑफ साईडला खेळ चेंडू नक्कीच ऑन साईडला खेळला गेला आणि या दरम्यान तिथे निश्चितच चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली की ज्यावर फक्त एकच सिंगल धाव या एकेरी धावेने धावसंख्या पोहोचते त्या फलकावर ती 27 4 गडी बाद 27 धावा. अंतिम षटकाचा खेळ आपण मैदानातून पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू संपलेत तर निखिल पाटील यांची चांगली गोलंदाजी पाहतोय. जरूर त्यांनी 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या परंतु एक महत्त्वाचा विकेट घेताना चांगली गोलंदाजी. षटकातील 4था चेंडू लेफ्ट हँड माऱ्याने याच मात्र थोडं खोलवर चेंडू अगदी सन्मान दाखवलाय आणि चेंडू अलाउंड करत निघतो तो स्वीपर लागली क्षेत्रक्षकाने चेंडू फेक जरूर केली परंतु उशिराने चेंडूची फेक होती आहे आणि त्यामुळे 2 धावा घेणं सोपं झालंय. अशा प्रकारे 2 धावांनी धावसंख्या आणखी वाढली गेली आहे ती धाव फलकावर. तर धावसंख्या 29-29. अजूनही चेंडू पाहिले पण षटकातून अजून हाताळायचे ते 4 चेंडू संपले गेलेत. चांगली गोलंदाजी अगदी अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहतोय की बिलेश्वर एक चांगला मारा आपण पाहतोय तो निखिल पाटील यांचा. कारण षटकातून 5चा चेंडू हाताळला जातोय लेफ्ट हँड राऊंड विकेट माराने. इथे मात्र फुल टॉस वापरतो याचा फायदा जास्त घेता आला नाही. चेंडू सुरेंद्र डीप पुन्हा एकदा सुरेख आलेला होतो सुरेंद्र परंतु नो बॉल. पंचांनी ओळखलं लगेचच नो बॉल घोषित केला परंतु सावली क्रिएशन कॅमेरामन आपल्याला चेक करावं लागेल. तर पंचाचा रिफर असेल. तर नक्कीच नो बॉल घोषित होतोय आणि नो प्लस 1 अशा एकत्रित 2 धावा आल्यात संघाकरता. पंच धावा किती आहेत? ओहो यावेळेस मात्र अगदी खूप चांगला चेंडू. तर धावसंख्या आता पोहोचले फलकावरती 32-32 आणि पुढच्या चेंडूवर एका जबरदस्त टोलेगा फटका. इथे मात्र चेंडू नक्कीच थांबणार नाही. सरळ गेला तो सीमेपलीकडे षटकार. बॉल पाठवा तिकडे प्रेक्षक वर्ग तुम्हाला विनंती की बॉल पाठवा. या साधावानी संघाची धावसंख्या अगदी झपाट्याने पाहतो वाढताना ती धाव फलका 38-38. बघा चांगला स्कोर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल. 3 षटकं संपली गेली आणि 3 षटकांनंतर ही धावसंख्या मात्र फलकावर लागली गेली. ती 38 धावा 38 विजयाकरता धावा करायच्या त्या 39 धावा जवळपास 13च्या गतीने प्रत्येक षटकामध्ये धावा करायच्या आहेत ते एसपी विलेज संघाला आणि हा सामना ते जिंकून थेट प्रवेश मिळायचं सुपर 5 मध्ये. तर धन्यवाद. आपण एक लीग संपवली तशीच दुसऱ्या लीगकडे सुरुवात होणार आहे आणि अशा वेळेस पुन्हा एकदा आपण बघूयात या पुढचं धावतो अगदी शेवटच्या पर्यंत आपण पाहतो या सामन्याचं. पुन्हा एकदा आपण कुणाला मोकाशीनं संधी देऊयात या सामन्यातील अंतिम सत्रासाठी. ते पुन्हा एकदा येतील 39 धावा येतात 39 टू विन दिस मॅच. 13ची गती मात्र प्राप्त करायची प्रत्येक षटकामध्ये ती एसपी विलेज संघाला. तत्पूर्वी आपण जाऊयात मैदानात ना. थँक्यू दिनेश सर ज्येष्ठ समालोचक. तत्पूर्वी 39 धावा या इथून पुढे कराव्या लागतील. त्या टीम एसपी बिलोशी संदीप पाटील यांचा संघ आहे आणि 39 धावा करण्याकरता इथून पुढे त्यांच्याकरता चेंडू असतील 18 चेंडू 39 ची गरज आहे. अंतिमचा सामना पहिल्या दिवसातला क्वालिफायर सामना म्हणजे थेट प्रवेश आहे. सो आज इथून त्या विजयाच्या करता संघर्ष आहे मैदानातनं. सो आपण पाहणार आहोत एसपी बिलोशी
की टीम SRK नारे. चला बी फास्ट 2 बॅटर मैदानात पाठवा, नंतर तुम्हालाच बॅटर जे मैदानात दाखल झालेत तत्पूर्वी साईराज खतीब गोलंदाजी ट्रॅक वरना. साईराज खतीब ते व्यक्तिमत्व आहे जे साईराज खतीब आणि मिराज खतीब यांच्या माध्यमातून LCD मॅन ऑफ द सिरीज जी मला दिली आहे, खऱ्या अर्थानं त्यांचाही खूप खूप धन्यवाद. सातत्यानं पाठीशी असणारं तेही व्यक्तिमत्व आहे. तत्पूर्वी पहिला चेंडू मुकेश करिता, मात्र हलक्या हातानं चितनं फक्त एका धावेकरता हा फटका होता, म्हणजे सिंगल कन्वर्ट करायची होती आणि ती सिंगल मात्र मिळवली देखील आहे. मात्र धावांचा होतोय श्रीगणेशा. संध्याकाळच्या सत्रातनं जो अंतिम सामना SP बिलोशी आणि टीम SRK नारे या 2 संघांमधला. ब्रिजेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरनं स्ट्रायकर एंड कडनं. पुढचा चेंडू त्या ठिकाणी मात्र झेल सुटला आणि झेल सुटल्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनला पार करून गेला. चौकार येतोय 4 धावां करता सीमा रेषा पार. बुधाजी पाटील तेही ते उपस्थित झालेत. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम वेलकम वेलकम. मामा खऱ्या अर्थानं बुधाजी पाटील साहेब सुद्धा उपस्थित झालेत. वेलकम. या संध्याकाळच्या सत्रातनं मॅच पाहण्याकरता आपला अमूल्य वेळ देत आहेत. आपण स्पर्धा पाहतोय शिवकृपा चषक 2024 चा हा महासंग्राम. साईराज खतीब नेक्स्ट बॉल ब्रिजेश पाटीलच्या विरोधात. आडव्या पाटना ब्रिजेश पाटीलचा हात तडाखा, षटकार, हाय अँड हँडसम. ब्रिजेश पाटील न उडवून दिलंय षटकारा करता. काऊ कॉर्नरचं ते क्षेत्र निवडलं, त्या क्षेत्रातनं एक अफलातून स्ट्रोक खेळत मात्र या षटकारांना धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचतीये 11. या धावसंख्येवर 39 धावांपर्यंत पोहोचायचंय. त्यातनं साईराज खतीबच्या गोलंदाजीवर अटॅक मात्र केला जातोय. 11 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल साईराज. गोलंदाजीतनं इथून कमबॅक करावा लागेल. इथून विजयापर्यंत जर जायचंय ना तर ते मॅजिक डिलिव्हरी हाताळणं गरजेचं आहे. एखादा विकेट किंवा एखादा ब्रेक थ्रू इथून मिळवेल का गोलंदाज साईराज खतीब? तत्पूर्वी सज्ज झालाय पुन्हा एकदा ब्रिजेश पाटीलच्या विपक्षात. नेक्स्ट बॉल. अप्रतिम अप्रतिम दर्जेदार चेंडू. डिपेक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं. तसा चेंडू येईल तसा जर फटका जर खेचला ना तर कदाचित आता तो बचावला गेला असता. मात्र जिथनं बाद व्हावं लागलाय. मात्र इथून कमबॅक मिळवेल का SRK नारे टीम, की इथून SP बिलोशी या सामन्याला विजयापर्यंत घेऊन जातील? मात्र नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. सुभाषला आपण पाहतोय. चला बी फास्ट जाताना नवीन बॅटर धावतच चला, तुमचाही वॉर्मअप होईल. संध्याकाळचं सत्र आहे. या संध्याकाळच्या दमट वातावरणातनं फटके खेचणं थोडंसं कठीण आहे. त्या कठीण वातावरणातनं एक अफलातून स्ट्रोक जो ब्रिजेश पाटीलच्या बॅटमधनं आला होता. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आहे 11 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. म्हणजे इथून पुढे येणारं समीकरण 14 चेंडू 28 धावा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक चेंडू मागे 2 ची सरासरी आहे. 14 बॉल 28 ची गरज आहे. साईराज खतीब नेक्स्ट बॉल. नवीन बॅटर मैदानात सुभाष दाखल झाला. या अगोदरच्या मॅच मध्ये सुभाषनं फलंदाजीतनं थोडंसं निराश केलंय. मात्र आता चांगली गोलंदाजी करेल का? साईराज जी गोलंदाजी करतोय तीच गोलंदाजी कंटिन्यू ठेवेल का हे पाहावं लागेल. समोर सुभाष नवीन बॅटर आहे त्याच्या समोर. चेंडू क्रमांक 5 सज्ज झालाय. हाफ ट्रॅकर ज्याला लवकर पिक करायचं होतं मात्र तिथनं मिस टायमिंग शॉट. साईराज येतोय चेंडू खाली. आणखीन एक बॅटर बॅक टू बॅक विकेटला संधी. फलंदाज बाद. सुभाषला परतावं लागेल. एक वेगळ्या रणनीतीने आज मात्र SP बिलोशीकर मैदानात उतरले. कारण की मागे ठेवलं रुपेश पाटीलला. जो सातत्यानं रुपेश पाटील ओपनिंग करतो ना त्या रुपेश पाटीलला मागे ठेवलं. म्हणजे एक गेम प्लॅनिंग आहे. साईराज होता पहिल्या षटकातनं माहिती होतं कदाचित साईराज आपल्याकरता थोडासा घातक होऊ शकतो. मग त्याकरता कदाचित रुपेश पाटील मागे थांबला आणि मग रुपेश पाटील आता या अंतिमच्या चेंडूवर खेळण्याकरता त्याला यावंच लागलंय. कारण की विकेट पडल्यात आतापर्यंत. त्या टोटल 2 धावसंख्या 11 आहे स्कोर कार्डवर. साईराज गोलंदाजी ट्रॅकवर रुपेश पाटीलच्या विरोधात 39 धावांपर्यंत पोहोचायचं. 11 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. वाईट बॉल वाईट बॉल वाईट बॉल. या वाईटनं धावसंख्या वाढेल. धावसंख्या 1 न वाढतीये. धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवर. 39 पर्यंत पोहोचायचंय. एक्स्ट्राच्या धावा तुम्हाला महागात पडू शकतात यात काही शंका नाहीये. 12 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय साईराज. आपल्या गोलंदाजीतनं अंतिमचा चेंडू लास्ट टू गो. मात्र चेंडूला
लॉक केलंय क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणखीन एक बॅटर बाद रुपेश पाटील बॅक टू डगआउट एक मोठा हादरा टीम यशवी बेलोशीला एक संधी देऊया तिच्या मास्टरला सन्मान केला जाईल मी विनंती करेन पंकज ठाकरे यांच्या शुभ हस्ते मात्र यथोचित सन्मान बुधाजी मामा यांचा केला जाईल या ठिकाणी मी विनंती करतोय चला सत्कार करायचा आहे आलेले मान्यवर संध्याकाळच्या सत्रात उपस्थित झालेत बुधाजी मामा त्याचा यथोचित सन्मान तेजस लाली गुगल पे चला या जरा इकडे तेजस लाली कदाचित त्यांच्या गुगल पेला खूप जास्त पैसा आहे म्हणून त्यांना नाव आहे तेजस लाली गुगल पे चला या लवकर अजय तुमचा जवळचा मित्र अजय दळवी तुम्हाला बोलवतोय तेजस लाली गुगल पे चला या लवकर तुमचा जवळचा मित्र अजय तुम्हाला बोलवतोय या ठिकाणी शाही सन्मान देखील होतोय मात्र डॉट बॉल गेलाय मुकेश आहे समोर एक एक चेंडू विचारपूर्वक टाकतोय नेक्स्ट बॉल स्विच इट सातत्यानं स्विच इट करायचा आहे प्रयत्न तो करतोय मुकेश मात्र आणखीन एक डॉट बॉल येतोय मात्र आता जसा जसा एक एक चेंडू डॉट जाईल ना तसा प्रेशर जास्त क्रिएट होईल तर पाहिलं ना तर धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे ती टोटल 12 3 विकेट आतापर्यंत पडल्यात येणारे 10 चेंडू 27 ची मॅच आहे मॅच आता थोडीशी कठीण आहे महेश गावित डीकेपी टीमचे खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत गातेचे सदस्य आहेत विद्यमान सदस्य महेश गावित चला या स्टेजवर यायचं आहे पुन्हा एकदा स्विच इट करून दाखवलंय आता सिद्ध आलाय षटकार 6 धावन करता या दमट वातावरणात ना अफलातून स्ट्रोक बाय मुकेशच्या बॅट मधनं तो आलाय सदस्य आहेत ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच प्रशांतजी गोतारणे त्यांच्या अगदी जवळचे आणि खूप खास आहेत महेश गावित तेही येऊन उपस्थित झालेत या संध्याकाळच्या सत्रातनं तत्पूर्वी मुकेशच्या बॅटमधनं तो षटकार आलाय तो षटकार खूप महत्वाच्या क्षणी मात्र आलाय इतकं मात्र नक्की आहे कारण की येणारे 9 चेंडू आणि 21 ची गरज आहे मुकेशने सिद्ध केलं जरी मी स्विचिटचा फटका एक मिस केलाय डॉट बॉल तरी मात्र पुढच्या चेंडूवर षटकार खेचून दाखवलाय गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज 3 बॅटर बाद झालेत रुपेश बाद झालाय प्रियेश बाद झालाय सुभाष बाद झालाय 3 महत्वाचे बॅटर गेल्यानंतर मुकेश आणि ही जोडी त्या जोडी खऱ्या अर्थानं खूप महत्वाची आहे नेक्स्ट बॉल मात्र आता स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय त्या क्षेत्रातनं एक धाव चौकार देखील गेलाय सीमा रेषा पार इबाद कडनं होतीये चुकी इबाद कडनं अशा चुक्या संघाला अपेक्षित नाहीये चला बी फास्ट चेंडू नो देखील आहे का ओके पंचांनी दर्शवलं बॉल नो सुद्धा आहे पंच अतिशय दक्ष आहेत वाडा क्रिकेट असोसिएशन अधिकृत पंच आहेत लगेच त्यांनी दर्शवलं की बॉल नो आहे म्हणजे खऱ्या अर्थानं एक बोनसच भेटला चौकार देखील आला नोची एक धाव म्हणजे धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 23 या धावसंख्येवर आता 16 धावांची गरज आहे चला बी फास्ट गोलंदाजी ट्रॅकवरनं पुढील पुन्हा एकदा गोलंदाज आपण रवीला नेक्स्ट बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न फ्री हिट होता तिथनं फ्री हिट असतानाही कदाचित सरळ बॅटनं जरी फटका खेचला असताना तरीही चाललं असतं कारण की मुभा होती त्याला हात फ्री होऊन खेळण्याची मात्र ते काही केलं नाहीये त्यानं तत्पूर्वी त्यानं आपल्या डगआउट मध्ये सांगितलंय मी आहे ना मैदानात तर मग चांगला खेळ करेन आणि सामना विजयी करून दाखवेन 16 धावाची गरज आहे चला बी फास्ट मी सातत्यानं म्हणतोय मित्रांनो वेळ कोणासाठी थांबत नाहीये संध्याकाळचं सत्र आहे आजच्या दिवसातनं जो संघ विजयी होईल तो अंतिम टॉपच्या त्या फायनल पर्यंत जाऊन पोहोचेल तत्पूर्वी सज्ज झालाय पुन्हा एकदा
रवी गोलंदाजी ट्रॅक वरनं, मात्र पुन्हा एकदा मिस झालाय. फटका खेळायचा होता स्क्वेअर लेगला, जिथनं सिंगलच येते. एक धाव आली या एकनं, मात्र धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती तब्बल 24 धावांवर. म्हणजे येणारे 7 चेंडू आणि 15ची गरज आहे. मॅच रफ अँड टफ आहे. 7 चेंडू 15. चला बी फास्ट, थोडीशी घाई करायची आहे, थोडी घाई करा, मी सातत्यानं म्हणतोय. 7 चेंडू आणि 15ची गरज आहे. समोर बॅटर निखिल आहे उर्फ बाबू, या टोपण नावानं ज्याची ओळख आहे सावली क्रिएशनच्या माध्यमातून. अल्पेश गोतारणे आणि कल्पेश गोतारणे. 7 चेंडू 15चं समीकरण आहे. हा चेंडू ना खूप महत्वाचा आहे, तोला मोलाचा. नेक्स्ट बॉल, मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक लंबी दौड आहे त्या ठिकाणी, मात्र तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. मात्र 2 धावा या कंप्लीट होतील. या 2 धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती तब्बल 26 धावांवर. म्हणजे येणारं 6 चेंडू आणि 13ची गरज आहे. कल्पेश गोतारणे आणि अल्पेश गोतारणे दोघही सावली क्रिएशन माध्यमातून जी स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय, थेट प्रेक्षेपण, खूप सारी मेहनत, बऱ्याचशा मोठ्या टुर्नामेंट पर्यंत त्यांची छाप मात्र सोडतायत सावली क्रिएशन. तत्पूर्वी याही स्पर्धेत आपण पाहतोय सावली क्रिएशनच्या माध्यमातून शिवकृपा मित्रमंडळ गातेस, टीकेपी स्पोर्ट्स शिवकृपा व पावनीपडा. मात्र या अंतिमच्या षटकातनं गोलंदाजी ट्रॅकवरनं 6 चेंडू 13ची गरज असताना मात्र गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज झालाय अब्दुल्ला. आपण पाहतोय आता जे काही करायचंय ना ते अब्दुल्लाला करायचंय, मात्र त्याच्या हातात दारोमदार सारखे नारे संघाची. नेक्स्ट बॉल, मात्र पहिल्या चेंडूवर आक्रमण करताना चेंडू जातोय फाईन लेगच्या क्षेत्रातनं षटकाराकडे 6 धावांकरता. मात्र जेव्हा ती लास्टची ओव्हर येते ना, तेव्हा बिलोशीकर ते फाईन लेगचं क्षेत्र निवडतात. या अगोदरच्या मॅच मध्येही आपण तसंच पाहिलं. जेव्हा सुशांत आला त्यानंही तिकडे षटकार खेचला, त्यानंतर सुरेंद्र उर्फ बंटी आला त्यानंही त्या क्षेत्रात षटकार खेचला. ते क्षेत्र कदाचित तिकडनं चांगलं जे बिलोशीकरण करताय, तिथनं षटकार आलाय पहिल्या चेंडूवर. म्हणजे आता इथून पुढे जो काही दबाव आहे, जो काही प्रेशर आहे, तो यासारखे नारे टीमवर मात्र येऊन पडला, यात काही शंका नाहीये. 5 चेंडू धावांची गरज आहे, 7. एखादा डॉट बॉल घ्यावा लागेल, ती मॅजिक डिलिव्हरी त्याला हाताळावी लागेल. अब्दुल समोर आता गोलंदाजी ट्रॅकवरनं क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल केला जातोय. एक चेंडू खूप विचारपूर्वक, एक चेंडू खूप महत्वाचा आहे. मात्र तिकडनं क्षेत्ररक्षक काढला, मग चला तिकडेच चेंडू खेचला जातोय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न मुकेश. 2 धावा पूर्ण. 2 मात्र धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 34 या धावसंख्येवर. म्हणजे आता इथून पुढे 4 चेंडू 5ची गरज आहे. 4 चेंडू 5 ची मॅच आली आहे. फेअर डिलिव्हरी आहे. ओके, तर चेकही झालं, फेअर डिलिव्हरी. नेक्स्ट बॉल, मात्र मॅजिक डिलिव्हरी हाताळली जाते. डायरेक्ट रनआउट होईल का? मात्र नाही, बचावला गेलाय. साईराज खतीबनं फेकी केली आहे, मात्र सेफ झोन मध्ये बॅटर पोहोचलाय. काय घडतंय मैदानात? जिथं सिंगल होती, सिंगललाही धोका होता, तिथं डबल धाव पूर्ण झाली आहे. ही डबल धाव खूप महागात पडेल यासारखे नारे संघा करता, कारण की जिथे सिंगल ही खूप धोक्याची होती, खूप जोखीम होती त्या सिंगल धाव घेण्यामध्ये, ती सिंगल कन्वर्ट केली, सिंगल घेऊन लगेच डबल ही कन्वर्ट केली. हे क्रिकेट आहे. येणारे 3 चेंडू आणि धावांची गरज आहे 3ची. 3 चेंडू 3ची गरज आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. मॅच रफ अँड टफ आहे. 3 चेंडू 3ची गरज आहे. नेक्स्ट बॉल, मुकेशला आपण पाहतोय. अप्रतिम. जिथनं आणखीन एक डॉट बॉल आलाय. जसा स्विचिट खेळायचा प्रयत्न करतोय राहुल भोईरचा प्रेशर वाढतोय तिकडनं. राहुल भोईर आज कर्णधाराच्या भूमिकेतनं प्रत्येक मॅच मधनं माझ्यासोबत जोडला गेला होता. आज आम्ही नव्या जोशानं मैदानात उतरलोय असं तो म्हणत होता. मात्र समोर आता 2 चेंडू 3ची मॅच आली आहे.
समोर मुकेश, ज्या मुकेशने या मॅचला फिरवलंय ना त्याच मुकेश मात्र स्ट्रायकर एंड कडे, त्याच्याच हातात सर्व दारोमदार आहे. अब्दुल्ला नेक्स्ट बॉल आडव्या बॅटनं एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावे करता प्रयत्न, चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार, खेळ खल्लास. एसपी बिलोशी संघानं मारली आहे बाजी. संदीपजी पाटील यांचा संघ एसपी बिलोशी क्वालिफाय झालाय आजच्या दिवसात. मुकेशची फलंदाजी थोडीशी चिंताजनक वाटत होती, मात्र विजयी संपादन करून दिलाय. चला कोण मुकेश, चला मुकेश आपली मॅन ऑफ द मॅच लगेच घेऊन जायची आहे. या ठिकाणी मुकेश मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता यायचं आहे. मुकेश याला मी विनंती करेन मॅन ऑफ द मॅच करता ची आपली मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता इथपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. मुकेश बी फास्ट, थोडस लवकर या. मुकेश जरा लवकर या, मॅन ऑफ द मॅच आपली घेऊन जायची या ठिकाणी. मात्र एसपी बिलोशी हा संघ मात्र क्वालिफाय झालाय. SR के नारे टीमला मात्र अपयश आलं आजच्या दिवसात जर पाहिलं तर. मी विनंती करेन बुधाजी मामा यांना की त्यांच्या शुभ हस्ते मात्र ती मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाईल. HR फॅशन विकी काळे आणि रोहित काळे यांच्या माध्यमातून एक आकर्षक कॅप ची दिली जाईल. तसेच आयुध स्पोर्ट्स कडनं एक आकर्षक टी शर्ट्स तोही मुकेशला दिला जाईल. चला मुकेश या लवकर. ओके, खूप सारे दमलेत. तो जोश आहे तो मैदानातनं खऱ्या अर्थानं चांगला खेळ त्यांच्याकडनं झाला आणि आपल्या संघाला विजयी सुद्धा मिळवून दिला. आयुध स्पोर्ट्स कडनं आकर्षक टी शर्ट्स, त्यानंतर HR फॅशन कडनं एक आकर्षक कॅप देखील आपण पाहतोय. ओके, लाली आलेले आहेत गुगल पे, खूप सारा पैसा आहे त्यांच्या अकाउंटला, म्हणून लक्ष आहे शिवकृपावाल्यांचं त्याच्यावर. चला आपली मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता मुकेश पोहोचलेत. बुधाजी मामा यांना मी विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाते. मुकेश याला सावली क्रिएशनच्या माध्यमातून अथक मेहनत करताना आपण पाहतोय. कल्पेश गोतारणे सावली क्रिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी मुकेश याला ती बुधाजी मामा यांच्या शुभ हस्ते मुकेश लाईव्ह थेट स्क्रीनवर आपण पाहू शकताय. मुकेश अफलातून फलंदाजी करत मात्र आपल्या सामन्यातनं विजयी मिळवून दिला. तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मुकेश एसपी बिलोशी क्वालिफाय झालाय. SR के नारे टीम, साईराज कदेप, अकमल हार्डलक, शुभेच्छा असतील पुढील टुर्नामेंट करता. अप्रतिम खेळ राहिला आणि विजयी संपादन केला तो टीम एसपी बिलोशी संघानं. तर